नमस्कार मंडळी, अक्षय तृतीया अगदी काही दिवसांवरच आहे आणि त्यासाठीच आज आपण आमरस थाळी बनवत आहोत। आमच्याकडे ना मंडळी आमरस असेल किंवा कोणताही गोड पदार्थ असेल म्हणजे खीर वगैरे जर बनवलेली असेल तर त्यासोबत भरपूर अशा भाज्या बनवाव्या लागत नाही। एखादीच कोणतीही भाजी बनवावी लागते आणि ती सुद्धा थोडीशी तिखट आणि झणझणीत अशी बनवावी लागते, म्हणजे गोड आणि तिखट अशी थोडीशी चव बॅलन्स होते। या आमरस थाळीमध्ये मी अर्थातच आंब्याचा रस बनवलेला आहे। सोबत खाण्यासाठी मस्त मसालेदार आणि झणझणीत अशी काळ्या चण्याची भाजी आहे, मसाले भात आहे, टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत, गोसावळ्याची भजी आहेत आणि बरंच काही आहे। वेळेचे नियोजन कसे करावे जेणेकरून सणाचा स्वयंपाक अगदी झटपट होईल यासाठी अगदी भरपूर बारीक सारीक अशा टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत असाच पाहत राहा आणि आवडला तर एक लाईक करायला तेवढं अजिबात विसरू नका आणि प्रियंका घरमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग आमरस थाळी बनवायला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा कप काला चना म्हणजे जे गावरान हरभरे असतात ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। बघू शकता मस्त असे हरभरे टम्म फुगलेले आहेत। आता हे हरभरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यामधलं पाणी काढून टाकायचं। त्यानंतर हरभरे शिजतील एवढं पुरेसे यामध्ये पाणी घालायचं, अगदी थोडंसं मीठ घालायचं। लक्षात ठेवा कोणतेही कडधान्य ज्या वेळेला आपण शिजवतो त्यावेळी थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे कडधान्य आतपर्यंत मस्त शिजलं जातं, मीठ आतपर्यंत जातं, त्यामुळे ते उघरट लागत नाहीत। व्यवस्थित असं मिक्स करायचं। त्यानंतर आता हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। कुकरच्या तळाशी अर्धा इंच पाणी घातलं आणि हरभऱ्याचा डब्बा मी तसाच कुकरमध्ये ठेवलेला आहे। साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। ह्या आंब्याच्या व्हिडिओचं शूटिंग मी अगोदरच केलेलं होतं, पण एडिट करताना ते हरभऱ्यानंतर मी टाकलं। आता हे 4 आंबे मी इथे घेतलेले आहेत। आंब्यामधली हीट कमी होण्यासाठी साधारणतः 1-1.5 तास पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत। त्या अगोदर अगदी हलक्या हातांनी हे आंबे चांगले चोळून घ्यायचे। याचा साईडचा जो चीक आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून साधारणतः 1-1.5 तास हे आंबे असेच ठेवायचे। असं म्हणतात की 1-1.5 तास आंबा पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे त्यातली हीट कमी होते। आता आंबे चांगले 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजलेले आहेत। त्यानंतर आता याला हातानेच असं थोडंसं दाबून घ्यायचं, सगळ्या साईडने व्यवस्थित दाबायचं, म्हणजे यामधला रस अगदी व्यवस्थित सेपरेट होतो। जो देठाचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आणि यामध्ये थोडासा चीक असल्यामुळे तो आंबा थोडासा पिळून घ्यायचा। या पद्धतीने सगळे आंबे धुवून घेतले आणि हाताने दाबून यामधला आपण कोय आणि रस काढून घेत आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने मी सगळे आंबे काढून घेतले। आता याचे कोय जी आहे ती चोळून चोळून धुवून घ्यायची। त्यानंतर सालीमध्ये असलेला सुद्धा सगळा रस काढून घ्यायचा। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून ठेवणार आहे। आता कोण बघत नाही तोपर्यंत हे पटापट चोखून घ्यायचं आणि उरलेला जो रस काढलेला आहे तो सगळा आपण मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये काढून घेणार आहोत। आंबे पिळून घेतले, त्याच ताटामध्ये अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढं पाणी घातलं। ताट व्यवस्थित विसळून पाणी यामध्ये घातलेलं आहे। अगदी पाव कप साखर घातली। आंबे चांगले गोड होते त्यामुळे मी साखर थोडी कमी घातली, तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। अगदी पाव चमचा मीठ घातलं, पाव चमचा वेलचीची पूड आणि पाव चमचा जायफळाची पूड घालायची। जायफळामुळे आंब्याचा रस बाधत नाही। आता आंब्याचा रस मिक्सरमध्ये करतोय त्यामुळे बऱ्याच वेळी तो काळा पडला जातो। तो काळा पडू नये यासाठी यामध्ये 4-5 बर्फाचे खडे घालायचे, जसे की आपण पुदिन्याची किंवा कोथिंबीरीची चटणी बनवताना घालतो त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा बर्फाचे खडे घालायचे। त्यामुळे मिक्सरच्या उष्णतेमुळे आंब्याचा रस काळा पडत नाही। 3 ते 4 वेळा पल्स मोडवरती फिरवून घेतल्यानंतर मस्त असा एकदम स्मूथ असा आंब्याचा रस तयार झालेला आहे। एकदम दाटसर असा हा रस तयार झाला, अगदी 5 मिनिटात बनवला। आता हा असाच आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। चला आता आपले हरभरे शिजलेले आहेत। आता त्याच कुकरमध्ये मसाले भात बनवायला घेऊयात। 2 चमचे तेल घेतलेले आहे। ते तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचं। जिरे चांगलं फुलल्यानंतर एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा। हा कांदा आपल्याला चांगला मऊसूद होईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त करपवण्याची इथे गरज नाही। हलकासा गुलाबी कलर आला की परतण्याचं बंद करायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आणि मिनिटभरासाठी ही सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर एका बटाट्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत। साल न काढताच तो बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचे तुकडे करून घेतले। तो बटाटा घालायचा। 2 उभे पातळ चिरलेले टोमॅटो घालायचे
आणि आमच्याकडे मसाले भातामध्ये थोडेसे शेंगदाणे सुद्धा आवडतात, त्यामुळे मुठभर शेंगदाणे मी इथं घातलेले आहेत। त्यानंतर 15-20 काजूचे तुकडे घातलेले आहेत। हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी इथे थोडी हाय केलेली आहे। मी इथे मिरची घालायला विसरून गेले होते। 4-5 तिखट असलेल्या मिरच्यामध्ये अशा काप देऊन घेतलेल्या होत्या। या मिरच्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकता। आता लगेचच यामध्ये मसाले घालूयात। पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही लाल तिखट जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर 1 कप इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला जो तांदूळ आवडत असेल तो घेतलात तरी सुद्धा चालेल। हा तांदूळ मी भिजवत वगैरे ठेवलेला नव्हता, धुवून डायरेक्ट यामध्ये घालून घेतला। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलक्या हातांनी परतून घ्यायचं आहे। बाजूलाच गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। 1 कप तांदूळ आहे, तांदळाच्या दुप्पट म्हणजे बरोबर 2 कप एवढं मी गरम पाणी घातलं। पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। आता या मसाले भाताला आणखीन चांगली चव येण्यासाठी यामध्ये 1 ते 2 चमचे मी साजूक तूप घालत आहे, त्यामुळे मसाले भाताला चव खूप चांगली येते। चांगलं मिक्स करायचं आणि पाण्याला उकळी आली की झाकण लावून साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता भाताला फोडणी देऊन झालं की कटिंग चॉपिंगची जी बाकीची कामं आहेत ते एकदमच सगळी करून घ्यायची। इथे मी 1 गोसावळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याची दोन्ही साईडची टोकं काढून टाकायची आणि त्याच्या अशा पातळ एकदम चकत्या करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, जेवढं जमेल तेवढ्या एकदम पातळ अशा या चकत्या करून घ्यायच्या। आपण इथे गोसावळ्याचे भजी बनवत आहोत। यासोबतच मी सगळी उरलेली जी भाजीसाठी लागणारी होती ती सुद्धा कटिंग चॉपिंग करून घेतली। चला आता लगेचच भज्याचं पीठ मळून घेऊयात। 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे। भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी पाव ते अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं। अर्धा चमचा ओवा हातामध्ये चोळून घालायचा। आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं, अगदी थोडीशी हळद घालायची आणि थोडं थोडं पाणी घालून याच्या संपूर्ण गुठळ्या मोडायच्या आणि भज्याचं पीठ मळून घ्यायचं। सुरुवातीलाच जास्त असं पातळ पीठ करू नका, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत। पीठ थोड्या वेळानंतर ते पातळ होण्याची शक्यता असते। पीठ जर घट्ट मळलं आणि गरज लागली तर आपण नंतर पाणी घालू शकतो। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पीठ मुरण्यासाठी झाकण झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ही तुम्ही एकदा बघू शकता। आता हे असंच बाजूला ठेवूयात, तोपर्यंत भाजी बनवूयात। बघू शकता मगाशी शिजवलेले हरभरे छान असे मऊसूत शिजलेले आहेत। त्यासाठी आता वाटण काढूयात। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव कप सुकं खोबरं उभे काप देऊन घेतलेलं आहे। हे चांगलं गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं। त्यानंतर आता त्याच तेलामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। मी इथे कांदा थोडासा जास्त भाजून घेणार आहे, कारण तो दुसऱ्या दिवशी सुद्धा मला लागणार होता। तुम्ही हवं तर याच्या निम्मच प्रमाण घेतलं तरी सुद्धा चालेल। कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत हलक्याशा गुलाबी सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा। त्यानंतर आता वाटण्यासाठी आपल्याला इथे भाजून घेतलेला कांदा लागणार आहे, भाजून घेतलेलं खोबरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 टोमॅटो लागणार आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 2-3 चमचे पाणी घालायचं आणि याचं वाटण बनवून घ्यायचं। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि बनवून घेतलेलं वाटण घालायचं। त्यातला थोडासा कांदा मी जो भाजलेला होता जास्तीचा तो बाजूला काढून ठेवला आणि याचं वाटण बनवलेलं आहे। हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण पटकन भाजण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं। लक्षात ठेवा हरभरे शिजवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जरा बेताने घाला। आता हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। बघू शकता छान असं तेल वाटणाच्या साईडने सुटलेलं आहे। पाव चमचा हळद घातली, त्यानंतर 1.5 चमचा घरचा साठवणीचा मसाला घातला। त्यानंतर नवरोबांनी सांगितलं की थोडंसं तिखटच कर झणझणीत, म्हणून आणखी अर्धा चमचा काळा मसाला वापरला, म्हणजे 2 चमचे काळा मसाला इथे मी वापरलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, जे रंगासाठी वापरलं जातं, त्यामुळे भाजीला रंग खूप चांगला येतो। त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत, पण मसाले करपू नयेत यासाठी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचं आणि मसाले चांगले भाजून घ्यायचे।
मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी मिनिटभरातच याला चांगलं तेल सुटलं जातं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। पाणी घातल्यामुळे मसाले करपत पण नाहीत। त्यानंतर जे शिजवून घेतलेले हरभरे होते ते पाण्यासकट आपल्याला सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चांगलं तळापासून मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये गरम पाणी घालायचं। बाजूलाच गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। अगदी पाव कप मी इथे पाणी घालत आहे, कारण आम्हाला जास्त पातळ अशी हरभऱ्याची भाजी नको होती। थोडीशी अशी लपतपीत भाजी हवी होती, त्यामुळे थोडंसंच पाणी घातलं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चांगलं मिक्स करून घ्यायचं। या भाजीची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता। आणखीन आपण हे 4 ते 5 मिनिट असंच मंद गॅसवरती उकळून घेणार आहोत, त्यामुळे आणखी थोडंसं दाटसर होणार आहे हे। याच कन्सिस्टन्सीची मी भाजी ठेवली आणि मंद गॅसवरती साधारणतः 4 ते 5 मिनिट ही भाजी अशीच उकळून घेणार आहे। आता भाजी उकळते तोपर्यंत पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात। 2 कप गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे रवा घातला। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। हे असंच कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। चपातीला जशी कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्टच याचा गोळा मळायचा। व्हिडिओमध्ये बघू शकता। आता हे भिजण्यासाठी कणिक आपल्याला एक 10 ते 15 मिनिट ठेवायची आहे। कणिक जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवू नका, कारण ती कणिक पातळ होऊ शकते, मग पुऱ्या जास्त तेल पितील। कणिक मुरतीये तोपर्यंत इथे आपण तळण तळून घेऊयात। सासूबाईंनी दिलेल्या कुरडया मी इथे तळत आहे। काय कुरडई दुप्पट फुलत आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता। मस्त अशी पांढरी शुभ्र ही कुरडई आपण तळून घेतली। आता याच तेलामध्ये लगेचच आपण भजी सुद्धा बनवून घेणार आहोत। भज्यासाठी लागणारं पीठ आपण अगोदरच भिजवून घेतलेलं होतं। हे थोडंसं दाटसर वाटत होतं, त्यासाठी मी यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। गोसावळ्याची भजी बनवत आहोत। गोसावळं सुद्धा अगोदरच आपण कट करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि कट करून घेतलेलं गोसावळं हातानेच असं सुट्ट करून यामध्ये घालून घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। गोसावळ्याच्या एका स्लाइसवरती बघा किती छान असं या पिठाचं कोटिंग येत आहे। तेल सुद्धा आपलं गरमच आहे। यामध्ये लगेचच भजी सोडून घेऊयात। एक एक करून यामध्ये गोसावळ्याचे भजी सोडून घ्यायचे। त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे भजी आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। भजी तळलेत हे कसे ओळखायचे? कढईमध्ये सुरुवातीपेक्षा थोडेसे बबल कमी होतात आणि हे भजी झाऱ्याला सुद्धा कडक असे जाणवू लागतात। त्यावेळी हे भजी तेलातून काढून घ्यायचे। याच पद्धतीने उरलेले सुद्धा सगळी भजी बनवून घेतले। चला आता लगेचच पुऱ्या बनवायला घेऊयात। पुऱ्यांची कणिक छान भिजलेली आहे। थोडंसं तेल लावून ही कणिक चांगली मळून घ्यायची आणि यामधून छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे। या गोळ्याला बोटाने दोन्ही साईडला थोडं थोडं तेल लावायचं आणि याची छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। पुरीला कधीही लाटताना पीठ लावून अजिबात लाटायचं नाही, कारण तळताना त्यामधलं पीठ तेलामध्ये सुटलं जातं आणि ते तेल खराब होतं। जास्त जाड असलेल्या पुऱ्या आमच्याकडे आवडत नाहीत। चपातीपेक्षा थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या आवडतात। त्यामुळे मी अशा एक मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घेतल्या। एकाच वेळी साधारणतः 4 ते 5 पुऱ्या लाटून घ्यायच्या, त्यामुळे तळायला अगदी सोपं जातं। पुऱ्या तळण्यासाठी तेल कसं तापलंय हे बघून घेऊयात। पिठाचा थोडासा गोळा यामध्ये टाकायचा। टाकल्यानंतर 2-3 सेकंदात तो वरती येतो, पण करपत नाही, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेलामध्ये पुरी घालताना एका साईडने एकाच वेळी तळून घ्यायची। पुरी थोडीशी तळत आली की ती वरती येते। हलकंसं झाऱ्याने यावरती प्रेस करत राहायचं। बघू शकता छान अशी टम्म पुरी फुगली जाते। एका साईडने व्यवस्थित अशी पुरी तळून झाल्यानंतर उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी पुरी तळून घ्यायची आहे। बऱ्याच वेळी पुरी तळताना त्याच्या कडा कच्च्या राहू शकतात, त्यामुळे हाताने हलकेसे असे प्रेस करून त्याच्या कडा सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। पुरी तळताना एका साईडने एकदाच तळायची, सारखी अलटपलट करायची नाही, म्हणजे जास्त तेल पीत नाही। सगळ्याच पुऱ्या छान अशा टुमटुमीत फुगलेल्या होत्या। सगळे पदार्थ आपले बनवून तयार झालेले आहेत। चला आता ताट वाढून घेऊयात। मस्त झणझणीत अशी मसालेदार काळ्या चण्याची भाजी, थंडगार आमरस, सोबतच मसाले भात, त्यानंतर कैरीची लुंजी आहे। याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली होती, त्यामुळे मी हे बनवताना दाखवलं नाही, कारण व्हिडिओची लेंथ वाढली असती। मस्त कुरकुरीत गोसावळ्याचे भजी, कुरडई आणि टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या। आहाहा, काय मस्त असा या आमरस थाळीचा बेत झालेला आहे। कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती, तरी सुद्धा ही आमरस थाळी बनवण्यासाठी मला साधारणतः 1.25 ते 2 तासांचा वेळ लागला, कारण मी व्हिडिओचं शूटिंग सुद्धा करत होते। त्यामुळे
कॅमेरा प्रत्येक वेळी ॲडजस्ट करण्यामध्ये साधारणतः 20 ते 25 मिनिट माझे जास्त गेले. नॉर्मली ही जर थाळी बनवायची असेल तर 1.25 ते 1.5 तासांमध्ये आरामात ही थाळी बनवून तयार होते. वेळेचे असे जर व्यवस्थित नियोजन केले तर तुम्हाला अजिबात घाई गडबड होणार नाही आणि सणाचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित तयार होईल. तर मंडळी, तुम्हाला ही अक्षय तृतीया विशेष आमरस थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.